आता अंबा जळून गेली आणि परशुरामाने त्याला जेव्हा आशीर्वाद दिला की तुझ्यासारखा या भूतलावरती अजिंक्य योद्धा असणार म्हणून भीष्म आपल्या रथात बसून हस्तिनापुराला गेला. तो शांत चित्तानं गेला, समाधानानं गेला, आनंदानं गेला नाही, अस्वस्थ होऊन गेला. त्याला कळलं ही वेळी मुलगी इथे आलेली आहे आणि आमच्या दोघांचा 21 दिवस त्यांनी युद्ध बघितलं आहे. तिला कळलं माझा पराभव होत नाही. आता ती काय करेल? बापाकडे जात नाही, माझ्याकडे येत नाही, शाल्वाने धिक्कारलेली आहे. आता हे जे चिंतन करेल त्या चिंतनाने तो सचिंत झालेला आहे. कोण? भीष्म. त्यांनी काय केलं असेल? त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणारे जे दूत आहेत म्हणजे हेर आहेत, तर हेरानं त्यांनी बोलवलंय राजधानीत गेल्यानंतर आणि त्यांना सांगितलंय या मुलीच्या मागावर राहा. ही मुलगी काय करते, कोणाशी बोलते, कसलं चिंतन करते ते मला येऊन सांगा, कारण तिच्या चिंतनामुळे माझी प्रकृती अस्वस्थ झालेली आहे. भीष्माचं अंतर्गत चरित्र हे असं आहे. तर तोच जबाबदार आहे, त्याला जबाबदार तोच आहे. विचित्रवीर्याशी लग्न करण्याच्या अतिउत्साहाच्या भारत केवढ्या चुका करून ठेवल्या त्यांनी एक चूक केली. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची चूक आकृतावर्णाने केली. तो जर एक शब्द बोलत नाही तर आंबेच्या मनामध्ये त्याच्याविषयी असूया नव्हतीच, ती त्यांनी पेरली. त्याच्यावर परशुरामाने आणखीन पाणी ओतलं. त्यामुळे झालं काय, एका स्त्रीचा, एका तरुण वयात राहणाऱ्या तरुणीचा स्वतःचा कसलाच अपराध नसताना तिच्या आयुष्याची जिवंतपणी राख रांगोळी झाली आणि प्रत्यक्षात तिने उडीत मारली, सतीच गेली ती आणि कसला जप करत गेली. उक्त्वा भीष्म वधा येती प्रविवेश हुताशन. तर प्रत्यक्षामध्ये या मंत्राचा जप करतच गेली. उक्त्वा भीष्म वधा येती प्रवेश हुताशन. भीष्मवत भीष्मवत असलं करून तिने उडी मारली. महाभारताचा आधीच्या पिढ्यांपैकी अत्यंत उद्वेगजनक अशा प्रकारची घटना ज्याला म्हणता येईल आणि ज्या एका घटनेतून पुढच्या सगळ्या जन्मजयापर्यंतच्या लोकांना स्वास्थ्य, समाधान आणि आनंद लाभला नाही, ती घटना. अशीच एक दुसरी घटना महाभारतातच घडली. महाभारतातलं एक वैशिष्ट्य आहे, माणसं अतिशय मोठ्या मनाची दाखवताना किती खालच्या पातळीवर माणसं येतात तेही महाभारतकारांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यात खालच्या पातळीवर आलेल्या माणसांचं आदर्श ठेवायचं का? मधून मधून उच्च प्रकारच्या विचारांनी भारावलेली जी माणसं आहेत त्यांचा आदर्श आपण समोर ठेवायचा. महाभारतातून काय घ्यायचं तर काही विचारायची गरज नाही. गीता आहे ना, आणि काय घ्यायचं आहे? एक गीता झाली. महाभारताला प्राशस्त्य मांगल्य लाभलं. गीतेचा एक श्लोक जरी तुम्ही म्हणत राहिलात किंवा 9व्या अध्यायातला 22वा श्लोक जरी म्हणत लागला, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना परिपास, काहीच करायची तुम्हाला गरज नाही की ह्या कलियुगामध्ये व्यवस्था महाभारतानेच करून ठेवली. या महाभारतामध्ये वेळेवर निर्णय न घेता गाव सोडून जागा सोडून जायची संधी आलेली असताना जी माणसं जागा सोडून गेली नाहीत ती माणसं त्या जागेवर राहिल्यामुळे संपली, पण त्या एका जागेवर राहिल्यामुळे परिसरातल्या सगळ्या परिवाराला पण ती संपून गेली. अशी एक महाभारतामध्ये व्यक्तिरेखा आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव द्रोण आहे. हा भरद्वाजाचा मुलगा आहे. भरद्वाजाच्या धाकट्या भावाचं नाव आहे अग्निवेश. थोडंसं शिक्षण झाल्यानंतर
त्या भरद्वाजाने अग्निविशाकडे याला पाठवलंय. अग्निविशाचा स्वतंत्र आश्रम आहे, त्याच्यामध्ये धनुर्विद्येचं शिक्षण विशेषत्वाने दिले जातं म्हणून त्याला तिकडे पाठवलं. द्रोणांनी अग्निविशाकडनं सर्व प्रकारची अस्त्रविद्या मिळवली. तो चांगला वयात आला, तरुण होता आणि अतिशय पराक्रमी पण झाला. एकाच वेळेला तो सैद्धांतिक चर्चा पण उत्तम करायचा, एकाच वेळेला तो रणांगणावरचं पराक्रम पण उत्तम करायचा. अशा प्रकारची शस्त्रास्त्रविद्या त्याला अग्निविशाकडनं मिळाली. आणि मग त्याचं जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्न कृपाचार्याची जी बहीण आहे कृपी, त्या कृपीशी लग्न झालं. तिला मुलगा जो झाला तो अश्वत्थामा. थाम म्हणजे आवाज. जन्माला आल्याबरोबर दोघे जण चमत्कारिक पद्धतीने रडलेले आहेत. त्यापैकी दुर्योधन म्हणजे ऐकू नये अशा पद्धतीने रडला आणि अश्वत्थामा घोड्याच्या किंकाळण्यासारखा रडला म्हणून त्याचं नाव अश्वत्थामा झालं. आणि दुर्योधन ज्या पद्धतीने रडला ते जेव्हा गांधारीने ऐकलं तेव्हा गांधारीने धृतराष्ट्राला बोलवून सांगितलेलं आहे आपल्या स्तुतिकाग्रहामध्ये, हे मूल अभद्र पद्धतीने रडलेलं असल्यामुळे हे कुलक्षय करण्याची शक्यता आहे, याला लगेच टाकून द्या, हे गांधारीनं सांगितले बरं का. त्याच वेळेला त्यांनी टाकून दिलं असतं काय झालं असतं, महाभारतच झालं नसतं. पण असं वाटतं की त्यांनी टाकून दिलं असतं तर बरं झालं असतं. इतकी हत्या व्हायला नको. हो, 36,68,000 माणसं कापली गेली म्हणजे कल्पना करा. आता सगळे संशोधक म्हणतात एवढी त्या काळात वस्तीच नव्हती, नसेल तरी पण जास्ती संख्येने गेली ना. आणि कशा करता, सत्तेवरती बसण्याकरता. आणि म्हणून महाभारताचा हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष कौरव पांडवांच्या पुरता मर्यादित नाही आहे. आसक्ती अनासक्तीचा हा संघर्ष आहे. सोयीच्या टोकावर राहणारी माती देणार नाही म्हणणारा अत्यंतिक आसक्त दुर्योधन आहे. आणि मी 5 भाऊ असलो तरी 4 भावावरती मी राजी आहे म्हणणारा युधिष्ठिर या बाजूला आहे. एक कमालीचा अनासक्त आहे आणि कमालीचा आसक्त आहे. हा संघर्ष आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा हा संघर्ष दातृत्वाचा आणि दानशून्यतेचा हा संघर्ष आहे. आणि त्याहीपेक्षा आपण ज्यांना नेहमी विसरतो ती 2 मोठी विभूतिमत्व म्हणतो, व्यक्तिमत्व नाही, विभूतिमत्व अशी कोणती आहेत की ज्यामुळे आज आपण महाभारत ऐकू शकतो. एक आहेत महर्षी व्यास आणि दुसरे भगवान गजानन महाराज. लिहायचं ठरल्यानंतर जेव्हा प्रश्न पडला हे लिहून कोण घेणार, तेव्हा नारदांनी सुचवलं त्यांची प्रार्थना करा गजानन महाराज. त्यांनी ठरवलं तर शक्य आहे म्हणाले. त्यांनी प्रार्थना केल्यानंतर आले, कारण संकट निवारकच आहेत ते. काय हुकूम आहे काय नाही म्हणाले, मी सांगितलं तसं तुम्ही लिहून घ्यायचं. गणपती म्हणाले मी लिहून घेईन पण मी थांबणार नाही म्हणलं. तुम्ही थांबलात की मी लिहिणं सोडून देईल. व्यासाने अट घातली, मी जे सांगेन त्याचा अर्थ समजून मग लिहायचं. आणि त्या लिहायला मिळावा म्हणून महाभारतामध्ये कमीत कमी 700-800 तरी मोठे श्लोक आहेत. त्याचा अर्थ करेपर्यंत त्यांनी 4-5 श्लोक करायचे ते. असा त्यांनी गणेशाचा पराभव केलेला आहे आणि गणेशाने ते मान्य केलेलं आहे. आणि म्हणून या दोघांना एकत्र 3 वर्ष बसावं लागलं. आणि 3 वर्षांनी हे महाभारत तयार झालं जे आज तुम्ही ऐकताय. हा जो द्रोण आहे, या द्रोणाचं लग्न झालं कृपीशी. मुलगा झाला अश्वत्थामा. पण हा मनस्वी आहे, तरुण काही करू शकतो. शापादपिशरावरी अग्रतश्चतुर् वेदान पृष्ठतश्च शरंधनु, हे दोघांचं वर्णन आहे, परशुरामाचं आणि द्रोणाचं. इकडे वेदांताची चर्चा करण्यात ते अग्रेसर आहेत. आणि एखादा सम्राट चालून आला तर रणांगणावर त्याचा पराभव करण्याची क्षमता त्याची आहे. शापादपिशरामध्ये सामर्थ्य असल्यामुळं काही कारण नसताना त्यांनी मनाशीच प्रतिज्ञा केली, मी कोणाच्या दरवाजा याचक म्हणून जाणार. तारुण्यामध्ये ठीक आहे ना, पण 3 धोंडे मांडल्यानंतर या परमतीचं ब्रह्मांड आठवायला लागलं त्याला. कसं जायचं? तो स्वतः असं म्हणतो, मी भरद्वाज कुलोत्पन्न आहे, मी भरद्वाज पुत्र आहे,
मी अग्निवेशाचा फक्त शिष्य आहे. परशुरामाने मला विद्या दिलेली आहे अमुक तमुक. मी का लोकांकडे जावं? लोकांकडे मग राजाकडे. राजाच देणार ना. राजाची जबाबदारी. राजा पाळतच होता. त्याची पद्धतच होती, येईल त्यांना द्यायचं. मी कोणाकडे जाणार नाही. आणि मग घरामध्ये खायचे वांदे झाले. काय करावं. कधी एक वेळ जेवून राहिला, कधी नुसतं दूध पिऊन राहिला, कधी नुसतंच पाणी पिऊन राहिला. मुलगा मोठा व्हायला लागल्यावरती त्यांची जरा परिस्थिती गंभीर व्हायला लागली. त्या दोघांना म्हणजे कृपीला आणि त्याला वेळ मारून देता येत नाही, पण मुलाला काय द्यायचं? आणि अशा विवंतेचे नसताना त्याला पंचाल देशाचा अधिपती पृषदाचा मुलगा द्रुपदाची आठवण झाली. कारण भरद्वाजाच्या आश्रमामध्ये आणि अग्निवेशाच्या आश्रमामध्ये किंवा पाठशाळेमध्ये पांचाल राजाचा हा मुलगा हा राजा झालेला नव्हता, राजपुत्र आहे. जे राजपुत्र शिकायला आले होते त्याच्यात तो शिकायला आलेला आहे. तो ह्याच्याबरोबर अभ्यास करायचा. कोणाबरोबर? द्रोणाबरोबर. आणि द्रोणाबरोबर अभ्यास करत असताना निवांत वेळ मिळाला, कारण तो राजपुत्रच होता. तो बोलता त्याला म्हणायचा, तू काळजी करू नकोस, आपला दोघांचा अभ्यास पूर्ण झाला की मी घरी जाणार. मी घरी गेलो की सिंहासनावर बसणार, म्हणजे मी पांचाल देशाचा अधिपती होणार, म्हणजे मी राजा होणार. सगळं राज्य माझंच आहे, खजिना माझाच आहे. तुला जेव्हा काय लागेल गरज तेव्हा माझ्याकडे ये, सगळं सहाय्य तुझंच आहे म्हणत, काय काळजी करू नकोस. तो विचारत नाही याला. लक्षात घ्या, त्यावेळच्या पाठशाळेमध्ये हा मुलगा त्याला असं विचारत नाही, मी पुढे उड्या अशी प्रतिज्ञा करणार आहे आणि मी अडचणीत आलो तर तुम्हाला असं तो विचारतच नाही. ह्याची सवय होतोय. हा त्याला एकसारखं तेच सांगतो, काळजी करू नको. तू कुठं काळजी करतो? त्याचा परिणाम काय झाला त्याच्यात ते लक्षात राहिलं द्रोणाच्या. वेळ पडली तर याच्याकडे गेलं तर हा आपल्याला मदत करेल, आणि आपला मित्र असल्यामुळे याच्याकडे याचक म्हणून गेलो असं होणार नाही. असं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन चला म्हणाले आपण जाऊया पांचाल देशाला, माझा मित्रच आहे तिथे, म्हणजे घरच आहे आपलं. अशा थाटातच तो आला. इकडं हा सिंहासनावरती आला, अभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. पृषदानी त्याच्या हातामध्ये सगळी सत्ता दिली आणि तो वानप्रस्थाला निघून गेला. आता हा एकमेव कर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य असणारा राजा, तो शाळेतल्या मुलांच्या बरोबरच्या भाषा आणि बोलणं चालणं कसं लक्षात ठेवणार आहे? पण याच्या मात्र डोक्यात होतं की तो आपला मित्र आहे, त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे, आपण न मागता वचन दिलेलं आहे, आपण त्याच्याकडे गेलं की काही कमी नाही आपल्याला. पण आपल्याला काय पाहिजे? 2 वेळच्या जेवणाची त्यांनी व्यवस्था केली की झालं. म्हणून अगदी स्वप्न रंगात घेऊन पत्नीला सांगून आणि ते येऊन पांचाल देशाच्या राजधानीमध्ये आलेले आहेत. राजधानीमध्ये आल्यानंतर राजवाड्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी त्यात मस्तीमध्येच निरोप पाठवला. त्याचे कोण द्वारपाल होते, त्यांना जाऊन सांगा द्रोण आलाय म्हणून. त्यामुळे त्यांना कसं कळलं? माझं नाव सांगितलं की त्यांना कळेल म्हणून. त्यावेळेला आधार कार्ड नसल्यामुळे हेच हाच माझा आधार कार्ड, माझं नाव हाच माझा परिचय आहे, जा जाऊन सांग. बऱ्याच वेळ त्याच्यावरती वादविवाद झाला. असं ते भेटत नाहीत, असं ते येत नाहीत, येऊन येत. हा म्हणाला मी इथून जाणार नाही, मी आत येणार नाही, त्यांनी मला भेटायला यायला पाहिजे. तो माझा वर्गमित्र आहे, माझं शाळा सोबती आहे, आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे केव्हा ये म्हणून. मध्यरात्री आलं तरी तो माझ्याकरता काम करणारच आहे. मी तर दिवसा उजेडी आलेलो आहे, जाऊन सांगा. शेवटी त्या सगळ्या दूतांना आज जाऊन सिंहासनावर बसणाऱ्या राजाला सांगावं लागलं की तुमचे बालमित्र आले द्रोण. तो कोण द्रोण? महाभारताचा संहाराची कशी पूर्वतयारी चालली आहे बघा. कोण द्रोण? तर ते बाहेर बसलेले आहेत, म्हणजे ते यायला तयार नाही. तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे, जातच नाही येत म्हणून ते अडून बसलेत. हो का? हा, मग त्यांना सांगा मी बोलवलंय, ते येतील म्हणाले, माझे वर्गमित्र आहेत ना, मग त्यांना सांगा या तुम्ही. मग निरोप गेल्यावरती त्याच्या लक्षात आलं की आपल्याला नेणं ओळखलं, आपल्याला जायला पाहिजे. आणि म्हणून तो येऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. तो वरती सिंहासनावर खाली, अरे द्रुपदा, मी द्रोण तुझा वर्गमित्र आलेलो आहे, तुझा मित्र आहे मी. तर ह्याच्यात काही त्यांनी शिवी दिली नव्हती.
त्याच्या बापाचा आई वडिलांचा उद्धार केला नव्हता, मागणी केली नाही. तो फक्त म्हणाला मी तुझा मित्र आहे. एवढं म्हटल्याबरोबर त्याला जो संताप झाला द्रुपदाचा. शोभतं का तुला म्हणाले, मी कुठे तू कुठे, तू कसा माझा मित्र असतील. ना विद्वान विदुष होऊ सखा म्हणाला. विद्वान अविद्वानाचा मित्र असत नाही, षंड अप्सरेचा मित्र असत नाही म्हणाले. ना रथी आणि अरथीचा मित्र असत नाही. तू माझा कसा मित्र असेल, मी राजा, तू कोण, तुला कोण ओळखतं, कसं करता तू आलंच माझ्याकडे, मी तुला ओळखत नाही. काय झालं असेल, आंबेचं काय झालं असेल ते ज्याचं झालं. त्याला काही बोलताच येईल ना, आणि तो एकदम फो करतोय, उन्मत्त झालेला आहे सत्ताधीश असल्यामुळे. आपल्या दरवाजामध्ये एक जण आश्रमवासी आलेला आहे, त्यांनी काहीच मागितलेलं नाही, फक्त एवढंच म्हटलं मी मित्र आहे. ठीक आहे, बरं काय म्हणजे काय आपली सेवा करावी, असं जी वाक्य ऐकायला मिळायची ऐवजी का आलास तू का, तू कसं हिंमत करतोस मित्र आहे म्हणण्याची, हिंमत कशी झाली तुला. ऐकलं काय करा, मरणप्राय वेदना झाला, पण त्याचीच प्रतिज्ञा होती ना कोणाच्या दरवाजात जायचं नाही. कशी नियती खेळवते माणसाला बघा. नियतीचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही एक विशिष्ट ध्येयाचा आकांत मांडलात की त्या ध्येयापासून च्युत घाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येत. आयुष्यात माझ्या वाणीनं मी असत्य बोलणार नाही अशी अकटो विकटस्य प्रतिज्ञा करणाऱ्या युधिष्ठिराला नरो वाकुंजराव म्हणाल्याशिवाय त्याची गतीच नाही. अशी तुम्हाला कितीतरी उदाहरणं सापडतील आजच्या जीवनात, मागच्या जीवनात, महाभारतामध्ये, रामायणामध्ये. नियती दिसत नाही पण तुम्हाला काम नाही करू देत. हो काम नाही करू देत. म्हणून निसर्गासमोर नतमस्तक असतात, मग ती तुम्हाला त्रास देईल. निसर्गाच्या विरोधात तुम्ही जितका म्हणून प्रयत्न करणार आहात त्याच्या विरोधात तुम्हाला तो रस्त्यावरती आणतो आणि धूळधाण करून टाकतो. तुमची नाही, तुमच्या पुढच्या मागच्या सगळ्या पिढ्यांची. सहजगत्या 2-3 पिढ्या झाल्यानंतर कुटुंब नाहीशी होतात. आपण विचार नाही करत असं का होतं, काहीतरी कारण असेल की नाही. काय कारण आहे, अनाचार हे त्याचं पहिलं कारण. निसर्गाच्या विरोधात षड्डू ठोकून उभं राहणं हे दुसरं कारण आहे. आणि त्याहीपेक्षा प्राणीमात्रांच्या विषयी असणारी जी अनुकंपा आवश्यक आहे त्याच्याऐवजी अत्यंत तुच्छता असणार हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. कधीही अशा माणसांचा विकास होत नाही आणि कधीही माणसांना गती मिळतच नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जयन जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहे पाही मुरारे. असं आज शंकराचार्यांची जयंती म्हणून सांगतोय. हो, केवढी त्या भल्या माणसाने उपकार करून ठेवले. वयाच्या अवघ्या 32 वर्षामध्ये कुठून आली एवढी शक्ती त्यांच्याकडे. काय होती अनुकूलता म्हणून त्यांनी 2 वेळा संबंध भारताचा प्रवास केला असेल. इतका करुणेचा सागर या जगात दुसरा झालाच नाही, इथेच नाही, कुठेच नाही. काय पाहिजे होतं त्यांना, कसली इच्छा होती त्यांना, काही इच्छा नव्हती. फक्त तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं कल्याण व्हावं याशिवाय काहीच नाही. आणि शंकराची प्रार्थना करता करता शेवटी ती या निर्णयावरती आले. काय म्हणतात ते, प्रत्ययांतिगता पुनर्न दिवसा हा कालो जगत भक्षका. गेलेला दिवस परत येत नाही म्हणून प्रत्ययांतिगता पुनर्न दिवसा हा कालो जगत भक्षका. काय जगत भक्षक आहे, गेलेला दिवस परत येत नाही. लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युत चलन जीवितम. विद्युत एखाद्या विजेच्या चमकण्याप्रमाणे आयुष्य चंचल आहे आणि अत्यंत नश्वर आहे. विद्युत चलन जीवितम तस्मान माम शरणागतम. म्हणून हे शंकर, तू शरणद असल्यामुळे, तू शरणी आणलेल्याला संरक्षण देत असल्यामुळे तस्मान माम शरणदम शरणम त्वं रक्ष रक्षादना. म्हणून तू आमचं, माझं, माझ्या परिवाराचं, या जगाचं, या ब्रह्मांडाचं रक्षण कर. असं शंकराचार्य त्यावेळेला 2500 वर्षापूर्वी बोलले. ते स्तोत्र मी गेली 70-80 वर्ष म्हणतोय. का नाही माझ्यावर परिणाम होणार. कमीत कमी 70 ते 80 स्तोत्र माझ्या जिभेवरती आहेत. माझं नाही, माझी मुलगी आली तिला पण येतात. दुसरी मुलगी काल आली होती, परवा आली होती, तिला ते येतं.
माझ्या घरात स्तोत्रपाठ चालू आहे म्हणजे नक्की काय चालू आहे? शंकराचार्य माझ्या घरात आहेत असं त्याचा अर्थ आहे. आणि शंकराचार्य तुमच्या जर घरात असतील तर शंकराचार्यांचं आचरण, शंकराचं चरित्र, चरितंत्रायत यस्मात् तच्चरित्रमिति केली. ज्याच्या श्रवणानं आपल्या आयुष्याचं रक्षण होतं आणि रक्षणाची हमी मिळते त्याला चरित्र म्हणतात. हे चरित्र ज्यांचं गेली की 2500 वर्ष सातत्यानं चालू आहे त्यांच्याबद्दल आम्ही इतकी उदासीन आहोत. या जगातली कोणतीही शक्ती आपला उद्धार कधीही करू शकणार नाही. कारण ते पण असे आपल्याकडे काय आणखी का आम्ही यांच्याकडे दुर्लक्ष केलं? का आम्ही कोणाचं वाचतो आहोत? काय वाचतो आहोत? जे संपणारच आहे ते वाचण्याकरता आपला जन्म आहे किंवा जे टिकणार आहे ते वाचण्याकरता जन्म आहे. कल्पना करा, कधी कधी होऊन गेलेले जे महापुरुष आहेत किंवा महान लेखक आहेत, आमचे संत आहेत, त्यांच्यानंतर इतके कवी झाले, इतके झाले, सगळे गेले वाहून. ते राहिले. मग जे राहिले त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जे जाणार आहेत तर तुम्ही पण जाता. कसं करता? मला जर विचारतात तुम्ही काय वाचता, म्हटलं मी तुकाराम वाचतो, मी ज्ञानेश्वर वाचतो. ते एकनाथांचे भागवताचं संपादनच केलं स्वतः. एकनाथांच्या भावार्थनामांच्या 36,000 रुपयांचं मी 1968 साली संपादित केलं. त्याच्या 10 आवृत्त्या झाल्या. किती माझं वाचन झालं असेल? 52 संतांच्या 12,500 अभंगांचा सकल संत गाथा मी 68 साली संपादित केला. तेव्हा माझी 5 पारायण झालेली. 5. सोपी गोष्ट आहे. असं काहीच परिणाम होणार नाही माझ्या वाणीवर, तुमच्या कानावरती. त्या राजाला तितकी त्याचा अपमान करायची काय गरज नव्हती. काहीच गरज नव्हती. आणि शेवटी तर काही बोलता येईना ना. त्याच मुहूर्तावर आपण आलो. का आलो नसतं तर बरं झालं असतं. काय एवढ्याचं 30 भर विती एवढे पोट के म्हणा बोभाट तयाचा तुकाराम. का आलो मी इथे? असं उद्विग्न होऊन मान खाली घेऊन उभा असताना त्याच्यावर आणखीन एक जखम करण्याकरता द्रुपद म्हणाला, आला तर आत्ता एक वेळच्या जेवणाची मी व्यवस्था करू शकतो. आपण काय बोलायची गरज आहे? इतकी दैनावस्था आहे. विवेकाची दैनावस्था आहे. शुभविचारांची दैन्यावस्था आहे. आता तरी पटकन निघून जायला पाहिजे होतं. तुम्ही आम्ही ठीक आहे म्हणून निघून गेलो असतो, पण हा निघून नाही गेला. ठीक आहे, मी तुझा मित्र नाही, मी राजा नाही, मी विद्वान नाही, मुख्य म्हणजे मी रथी नाही आणि तू रथी आहे. मला कळलं आज मी तुझी मैत्री आहे असं बोललो तर तुला पटलं नाही. ठीक आहे, मी असे विद्यार्थी तयार करीन, मी तर तुला एका क्षणात संपवू शकतो. तू हिंमत असेल तर तू खाली येऊ शकतोस, आपण द्वंद्वयुद्ध करू शकतो, पण तुला मारण्यात मला पुरुषार्थ नाही. कारण माझ्या डाव्या हाताचा सुद्धा नाही. पण मी असे विद्यार्थी तयार करेन, ते विद्यार्थी तुला जिवंत मुस्का बांधून माझ्यासमोर आणीन तर नावाचं मी द्रोण आहे. महाभारताच्या अधोगतीची ही सुरुवात आहे. काहीच करायची गरज नाही त्याला. तो कोण आहे? एक तर त्याला ठार मारून टाकायचा, विषय संपवायचा, नाहीतर उपेक्षा करायची. अशी माणसं असतात चारी बाजूला, प्रत्येकाच्या कुठे आपण त्या मागे लागायचं. अतिशय वरच्या पातळीवर असणारा द्रोण या ठिकाणी एकदम खालच्या पायरीवर. आता तो खालच्या पायरीवर राहिला, तो वरती गेलाच नाही आयुष्यामध्ये. तो शेवटपर्यंत खालीच राहिला. माणूस कसा खाली खाली जातो त्याचा अतिशय ठळक आणि मर्मभेदक त्याला म्हणता येईल असं उदाहरण म्हणजे हा द्रोण आहे. तिथून तो बाहेर पडला. आपण फार मोठ्या आयुष्यात चूक केली आहे, याच्याकडे जायला नको होतं. बरं, त्याच्यावर काहीच परिणाम नाही. हा हात हलवीत गेला, आपल्या दरवाज्यातनं याचे विन्मुख केला, याची त्याच्यावर परिणामच नाही. बरं, त्याला माहिती नाही का? त्याला त्या गुरुजीने सांगितलं होतं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव, अतिथीदेव सांगितलं होतं. मग विसरला तो. कधीही दरवाज्यात येणारा अतिथी रिकामा हाताने जाता कामा नये. समजा तो रिकामा गेला की तुमचं पुण्य घेऊन जातो आणि त्याचं पाप ठेवून जातो. कशाला त्याला पाठवायचं? आपल्याकडे काय कमी आहे? तर तो विचारात पडला काय करावं. घरी जावं तर घरी खायला नाही,
असाच कुठेतरी एका झाडाखाली बायका मला घेऊन बसला, कुठून तरी फळं आणली, काय आणली, काहीतरी कुठून तरी पाणी आणलं, आणि त्याच्या एकदम लक्षात आलं की कुरु साम्राज्यामध्ये पितामह भीष्मांच्या मार्गदर्शनाखाली धृतराष्ट्र आणि त्यांची मुलं आणि पांडूची मुलं, कुंतीची मुलं, त्यांचं पाठशाळेतलं शिक्षण कृपाचार्यांकडे चालू आहे. आपल्याला जर ही मुलं मिळाली शिकवायला तर दोन गोष्टी साध्य होतील. आपल्याला त्यांना शिकवता येईल आणि जेवणाची ददात सुटते. शेवटी बाकी सगळं झालं ना, सगळी माणसं तुमच्या बरोबर असतात. दुपारी 12 वाजता सावली पण आपली साथ करत, माणसं तो स्वतः सावली पण नाही. त्याला राहायची व्यवस्था पाहिजे होती, जेवायची व्यवस्था पाहिजे होती आणि विद्यार्थी पाहिजे होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी म्हणतोय त्याचं तात्पर्य. कौरव पांडव ही जी आहेत, हे 5 आणि ते 100, 105 मुलं जी आहेत, हे सगळेजण आपापरीनं युद्धामध्ये अत्यंत कुशल रणधुरंधर आहेत, सामान्य नाहीत. कौरवांची संख्या जास्ती असली तरी ती मुलं सगळी शिकलेली आहेत, धनुर्विद्या शिकलेली आहेत, राज्यशास्त्र म्हणजे काय ते त्यांना माहिती आहे. कृपाचार्यांनी सगळ्यांना तत्पर केलेला आहे. तर ही मुलं ती काही सामान्य नाही आहेत. मग या दोघांची जी शस्त्रास्त्र विद्या आहे ती परस्परांना संपवण्याकरता का खर्च झाली असेल? त्याचं एक महत्वाचं कारण हे आहे, त्यांचा जो गुरु आहे तो गुरुमुळे सुडानच शिकवतोय त्यांना. त्या गुरुची अशी भावना नाही आहे की माझी विद्या मी तुम्हाला दिली की तुम्ही ती विद्या आणखीन पुढच्या पिढीला द्यावी, अशी भावना नाही आहे. ज्या दिवशी ही मुलं आपल्याला मिळावीत असं वाटलं त्या दिवसापासूनच त्याच्या मनामध्ये विकल्प सुरू झाला. मुलं कशी मिळायची? आता एकदा तरी द्रुपदानी त्याचा अपमान केल्यामुळे तोंड भाजलेला आहे, तो दुसऱ्या क्षत्रियाकडे गेल्यानंतर तो उन्मत्तपणे वागणार नाही याची काय खात्री? भीष्म झालं तरी आपल्याला कसा ओळखणार? तर काय केलं म्हणजे काय गुपित किंवा काय रचना केली म्हणजे आपल्याला बोलू नये, माणूस किती खाल्ला. आणि म्हणून त्या राजधानीमध्ये कृपाचार्य नावाचे जे ते मेहुणे तरुणाचे, त्यांच्याकडे तो आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन आला. म्हणजे तिथे याची व्यवस्था झाली, राहायची व्यवस्था झाली. बरं, ते सरकारी पाठशाळेचे गुरु आहेत त्यामुळे त्यांच्याकडे काही कमी नाही. त्याने विचारलं मध्ये कसं काय येणं झालं? नाही, असंच फिरत फिरत आलं, खोटं बोलत सुरुवात झाली. आणि त्याचा उद्योग काय होता द्रोणाचा? ती मुलं काय करतात? कौरव पांडव खेळायला कुठे जातात, किती कोण कुठे जातो बघा. आणि मग त्याच्या लक्षात आलं की प्रतिपदा, पौर्णिमा, अमावास्या या 3 दिवशी शाळा बंद असते. त्यावेळेला रविवारचं फॅड नव्हतं. आजही पाठशाळा ज्या आहेत, वेद पाठशाळा, त्यांच्यामध्ये प्रतिपदा अभ्यास होत नाही. अष्टमीला काही जण घेतात, अमावस्या पौर्णिमेला पण घेतात, पण प्रतिपदा निश्चित. त्यामुळे याचं लक्षात आलं की प्रतिपदेला हे सगळी मुलं खेळायला जातात. महाप्रतिपदेपासून प्रतिपदेची वाट बघायला लागला. प्रतिपदाची दिवशी मुलं बाहेर पडली की हा हळूच त्यांच्या मागून जायचं, काय त्याच्यावर वेळ आली वेळ. आणि त्यांच्या सामील व्हायचा नाही, पण एका झाडाचा आडून त्यांचा खेळ बघायचा. ती मुलं त्यावेळेला काय खेळ खेळत असतील, विटी दांडूचा खेळ खेळत. आणि त्यांच्यामध्ये वय लहान आहे त्यांचं, आपापसामध्ये वैर द्वेष असं काही नाही आहे. आणि असं पहिल्या दिवशी नाही, असं काही दिवस चाललेला आहे. तो रोज यायचा, त्यांना भेटायचा नाही. त्यांनी आपल्याकडे यावं यासाठी तो प्रतीक्षा करत बसलाय, म्हणजे तप करत बसलाय, चिंतन करत बसलाय. काय मुलांची लायकी, तुझी काय योग्यता, काय तू इतक्या पातळीवर खाली आलास?
आणि एक दिवशी कळत्या कळत्या त्यांची विटी त्या विहिरीत पडली. त्या विहिरीत पाणी नाही, सुकी विहिरी आहे. बोलो सगळी डोकावून बघायला लागली खाली कसं उतरायचं, विटी कशी काढायची, विटी आणल्याशिवाय खेळ कसा सुरू करायचा. अशा चिंतेत असतानाच त्यांच्या लक्षात आता ही मुलं अडचण येतात, ही संधी आपण साधली पाहिजे. आणि मग ते स्वतःच आले. काय चाललंय, काय चाललंय, काय हवंय तुम्हाला, काय झालं, खेळ का थांबला तुमचा. ती मुलं म्हणजे आमची विटी खाली गेले, ते आणणार कशी, कोणी खाली उतरायचं, वरती कसं यायचं, असं आम्ही सिद्ध आहोत. हे सगळं त्या सगळ्यामध्ये वयानं 1 वर्षाने मोठा असणारा जो युधिष्ठिर आहे तो सांगतोय, महाराज खाली कसं जायचं, कसं कळणार आम्हाला. त्यामुळे सोपं आहे म्हणाले. हा मंत्रशास्त्राचाही प्रवक्ता, त्याने गवताची काडी घेतली, त्याला इशिका म्हणतात, ती घेतली, मंत्र म्हटलं आणि खाली टाकली. खाली टाकल्याने त्याची विटी खाली गेली, त्या विटीवरती अशी उभी राहिली. दुसरी काडी घेतली, तशी अशी संपूर्ण वरपर्यंत एक साखळी तयार झाली, गवताची काठ. आणि ती मुलं आश्चर्याने बघतच राहिली. काय करायचं, त्यानं चमत्कार दाखवून चक्रावून करण्याकरता हा खालच्या पायरीवरून हा चमत्कार करतोय. खालीच उतरला असता आणि विटी आणली असती तर काही त्यांच्यावर परिणाम झाला नसता. आणि ती विटी त्यांनी काढली आणि त्याला दिली. आता इतकी चमत्कार करून विटी आणल्यानंतर ती मुलं विटी त्यांना उखळतील का. विटी गेली उडत. त्या सगळ्या मुलांनी त्याला घेराव घातला आणि सगळ्यांनी नमस्कार केला. आणि मग युधिष्ठिर म्हणतात, महाराज आपण कोण आहात, आपण कुठून आलात, आपण कुठे राहता. आता याने सरळ उत्तर द्यायला पाहिजे. माझं नाव द्रोण आहे, मी अग्निविश्वाचा शिष्य आहे, मी भरद्वाजाचा मुलगा आहे वगैरे असं सांगितलं का त्यांनी. नाही नाही नाही. त्यांनी विचारलं, तुम्ही पाठशाळेत शिकता ना. उत्तर द्यायच्या ऐवजी आणि त्याला ती मुलं म्हणजे हो आम्ही शिकतो. कोणाकडे शिकता. त्यामुळे आम्ही कृपाचार्यांकडे शिकतो. कृपाचार्यांचं नाव घेतल्यानंतर ह्याने प्रश्न विचारला. आणि कृपाचार्यांकडे शिकत असताना सुद्धा विहिरीतली विटी काढायचं त्याने मला शिकवलं नाही का. चक्रावली. म्हणजे आपल्या कृपाचार्याने ही विद्या येत नाही आणि याला ती विद्या येते एवढं निश्चित झालं. त्यामुळे आम्हाला नाही शिकवलं. पण महाराज आपलं नाव काय. तुम्ही एक करा म्हणाले, पितामह भीष्मानं मग तुम्ही जाऊन सांगा असं असं आज आम्ही बघितलं मैदानामध्ये. मग ते मला ओळखतात, तर मला ओळखतील इतका ह्याला विश्वास आहे. कारण ही विद्या ज्यांच्याकडे आहे त्यापैकी एक द्रोण आहे, एक भीष्म आहे, एक परशुराम आहे. हे सगळे मंत्रवेत्ते आहेत. त्या मुलाने विटी दांडू दिली टाकून. ते कसे गेले ते वर्णन आहे. धावत पळत कधी एकदा भीष्माला भेटतो असं झालं त्या मुलाला. आणि भीष्माला गराड्या घालून त्या मुला आज आम्ही चमत्कार बघितला, आज आम्ही चमत्कार बघितला, आज तेव्हा काय बघितलं असं बघितलं. त्यामुळे त्यांनी कोण आलं होतो नाही म्हणजे असं ते आश्रमातले होते. आणि आमची विटी पडल्याने त्यांनी काहीतरी फुटफुटले आणि आम्हाला म्हणले खाली न उतरता काढून दिलं. मग नाव काय सांगितलं, त्यांनी नाव सांगितलं. त्यांनी सांगितलं पितामह भीष्मानं तुम्ही माझं वर्णन केलं की मला ओळखतं. अरे बाप, भीष्मानं विचार केला आणि भीष्माच्या एकदम लक्षात आलं हा द्रोणच असणार म्हणाले, हा भरद्वाज पुत्रच असणार म्हणाले, दुसरं कोणाकडे विद्या नाहीच आहे. त्यांनी कृपाचार्याने बोलून आणलं. अहो कृपाचार्य, हा असा असं खेळाच्या बाबतीमध्ये आज चमत्कार घडला. आपल्या राजधानीमध्ये कुठे द्रोण वगैरे आले का. तेव्हा त्यांनी तोंड उघडलं, माझ्याकडे आहे. मग तुम्ही मला सांगितलं नाही. त्यांनी मला सांगितलं होतं माझ्या आगमनाची चर्चा करू नका म्हणून. हो का, बरं मग त्यांना आपल्याकडे बोलवलं ते येतील का. हो येतील ना म्हणून. तुम्ही फक्त मला निमंत्रण द्या म्हणजे मी त्यांना सांगतो, मग ते येतील. त्यांना आपण राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. अधिकार मोठा आहे त्यांचा. हो हो. आता बघ सगळी चक्र फिरली राजवाड्यात, म्हणजे सरकारी पातळीवरनं आता काम सुरू झालं. सरकारच्या एक गाडी नाही, गाडीचे ताफा म्हणतात तो आला कृपाचार्यांचा दरवाजा. आणि त्यांचे जे सुय सचिव ज्याला म्हणतात, कारण ते प्रशासक होते भीष्म,
त्यांनी हात जोडून प्रार्थना केली की महाराज राजवाड्यात आपल्याला बोलवून आलंय, पितामह भीष्मांची इच्छा आहे आपलं दर्शन घ्यावं, आपल्याशी बोलावं, तर नेण्या येण्याची व्यवस्था करण्याकरता आम्ही सगळं यानासह आलेलो आहोत. यान म्हणजे वाहन. हो 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 हो, फार छान फार छान. त्याची वाटच बघत होतो. लगेच आपल्याला आणि मोठं निमंत्रण आलं असा थाटावर तो त्याने आणलेल्या रथात बसला आणि भीष्मांकडे आला. भीष्माने आगत स्वागत केलं, वाद्यपूजा केली, गळ्यात हार घातला. फार छान झालं, तुम्ही आमच्या राजधानीत आलात त्यामुळे आमची राजधानी पवित्र झाली, फार भाग्य आहे आमचं तुमच्या, आज आमचं इथे आगमन झालं वगैरे सगळं त्यांनी बोलला. आणि मग ते विचारलं सध्या तुम्ही काय करता? मी काही करत नाही म्हणे, सध्या असाच फिरता फिरता इथे आलो. मग पितामह भीष्म म्हणाले आलाच आहात तर एक विचारू का, एक विनंती करू? हो करा ना. आता कृपाचार्यांच्याकडनं शिक्षण जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, म्हणजे आजच्या भाषेत म्हणजे पहिलीपासून चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. पुढचं शिक्षण देण्याकरता आता तुमच्यासारख्या गुरुची गरज आहे. तर आमच्या मुलांना, राजकुळातल्या मुलांना, वृष्णी आणि अंधक याही राजघराण्यातली मुलं इथे आहेत शिकायला, त्या सगळ्यांना तुम्ही शिकवायचं काम पत्कराल का? तर म्हणून हो पत्करेन ना, मला आवडेल तुमच्या मुलांना शिकवायला, त्याला हवीच आहेत मुलं, पण नाटक किती करायचं? हो हो. तर कृपाचार्यांनी सांगितलं कृपाचार्य उद्यापासून हे प्रमुख आहेत, तुम्हाला आता आराम करायला हरकत नाही, तुमच्याकडनं विद्यार्थ्यांना मिळाले मुलांना. तर मग ठीक आहे म्हणाला, तशीच म्हणजे आज्ञा. ते घरी बसले, हे पाठशाळेचे प्रमुख झाले, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत प्राचार्य म्हणतात ते प्राचार्य झाले. सगळी मुलं उत्साहाने यांना बघण्याकरता आली होती. आद्य ऋषी बघितलंय, चमत्कार यांनीच केलं, म्हणजे हे आपल्याला शिकवताना चमत्कार शिकवणार अशा भावनेने सगळी मुलं जमलेली आहेत. काय शिकवणार आहेत, कसं शिकवणार आहेत. आणि ती सगळी मुलं येऊन बसल्यानंतर चा संवाद ऐकण्यासारखा आहे. सगळ्या मुलांना बघितल्यानंतर त्याने म्हणाले तुम्ही माझ्याकडनं धनुर्विद्या शिकणार आहात का? मुलं एका आवाज हो शिकणार आहात. आणि मुलं शांत झाल्यानंतर, मुलांची उत्सुकता वाढल्यानंतर मग याने विचारलं, म्हणजे द्रोणाने विचारलं, माझ्या मनामध्ये एक अशी गोष्ट आहे की माझ्याकडनं संपूर्ण विद्या मिळाल्यानंतर ती गोष्ट तुमच्यापैकी कोण पुरी करेन? काय आहे ते सांगितलेलं नाही, मनात काय आहे ते लोकांना माहिती नाही मुलांना. आणि प्रश्न असा विचारलाय, माझ्याकडनं संपूर्ण विद्या मिळाल्यानंतर माझाही जी कल्पना आहे किंवा माझ्या डोक्यात जो विषय आहे ती इच्छा पूर्ण कोण करेल? सगळ्या मुलांनी मला खालीच घेतला, पण काय माहिती नाही, विद्या मिळालेलीच नाही. आणि विद्या मिळाल्यानंतर बरं ते किती दिवस किती वर्ष ते माहीतच नाही. बरं जी विद्या मिळणार आहे त्या विद्येमध्ये हे साध्य करण्याची विद्या आहे हेही माहिती नाही. मुलं लहान आहेत, फार विवेक किंवा विचार करण्याची क्षमता नाही, पण अडली मुलं. सगळ्यांनी मानाखाली घेतलं. ते जरा नाराजच झाले, आपण एवढं या नाटक करून इथपर्यंत आलो आहे पण एकही मुलाची योग्यता नाही, काय अर्थ आहे याच्यामध्ये? असं तो मनात बनेपर्यंत सगळ्यात शेवटच्या बाकावरती एक मुलगा बसला, तो उभा राहिला, त्याने हात वर केला. हा काय तुझं म्हणणं आहे? तुमच्या मनात जे आहे ते मी पूर्ण करायला तयार आहे. तुमच्याकडनं सगळे पुढे बोलतो, तुमच्याकडनं सगळं विद्या मिळाल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा मी पूर्ण करेन. त्याला आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला. त्याने ते मुलाला जवळ बोलवलं, जवळ बोलून विचारलं, बाळ तुझं नाव काय? त्यामुळे मला अर्जुन म्हणतात. हो का? मग माझी इच्छा तू पूर्ण करणार? हो मी पूर्ण कर मला. त्यावेळेला द्रोणांना किती आनंद झाला असेल. तर महाभारतकार असं म्हणतात, त्या मुलाला त्यांनी जवळ घेतला, घट्ट मिठी मारली आणि आनंदाश्रू जेव्हा त्यांच्या डोळ्यातनं खाली उतरले तेव्हा ते अर्जुनाच्या गालावरनं खाली पडले, असा तपशील दिलेला आहे. व्यासांचं कौतुक करायचं का अर्जुनाचं कौतुक करायचं का यांच्या आत बाहेर मागण्याचं कौतुक करायचं?